तर कधी ईव्हीएम वर शंका तर कधी मतदार यादीवर जनता का नाकारते ते लक्षात घ्या. शरद पवार आणि राहुल गांधींना केशव उपाध्ये यांनी सुनावलेलं आहे. तर केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडीवरही निशाणा साधलेला आहे. राहुल गांधींनी केलेल्या दाव्यावर देखील केशव उपाध्ये यांनी उत्तर दिलेलं आहे. जनता का नाकारते हे समजून घ्या असं त्यांनी राहुल गांधींना म्हटलेलं आहे. खोचक सल्ला त्यांनी राहुल गांधींना दिलेला आहे. दरम्यान केशव उपाध्येंनी महाविकास आघाडीसाठी काही प्रश्न उपस्थित केले, पाहूयात. उपाध्येंचे हे प्रश्न: मतदार यादी उमेदवाराकडे असते तेव्हा आक्षेप का घेतला नाही? तुमच्या पक्षाचा पोलिंग एजंट काय करत होता? स्वतःच्या पक्षाच्या पोलिंग एजंटवर विश्वास नाही का? शरद पवारांनी निवडणूक मॅनेज करून देतो म्हणणाऱ्यांना त्याच वेळी समोर का नाही आणलं? आता ती माणसंच आठवत नाही हा ढोंगीपणाचा कळस आहे. आता मतदार यादी शुद्धीकरण बिहारमध्ये सुरू आहे, त्याला विरोध का? तर केशव उपाध्येंनी हे सवाल उपस्थित केलेले आहे. राहुल गांधी आणि शरद पवारांना त्यांनी थेट सवाल विचारलेत.